मुलींची फार वसतिगृहांची दुर्दशा, राहतात कुठे, कॉलेजला जातात कुठे, तिथून एवढं दमून आल्यावर अभ्यास कधी करणार, आणि खाण्यासाठी जेवणाला अजून कुठे कुठे पायपेट, कॅन्टीन नाही आहे, खाण्याची व्यवस्था नाही आहे त्यांना. तर माझं असं मत आहे की राज्यातील सर्व मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, आमदार खासदारांनी घरी जाऊन जेवायचं, शासकीय कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन जेवायचं. हो, सगळं बंद आजपासून, कॅन्टीन बिंटिंग सगळं बंद आहे. त्यांच्या कॅन्टीनमध्ये 3 रुपये समोसा, चिकन थाळी, काय काय, त्यांना सगळं जेवण फार स्वस्त मिळतं. पहा, शिवाय त्यांना पगार किती असतो, किती भत्ते सुविधा असतात, कितीतरी अलायन्स असतात ना, वेगवेगळ्या प्रकारची अलायन्स, आणि एवढं सगळं होऊन मग त्यांना एवढासा भरमसाठ पगार येतो. आणि एवढं सगळं यांच्या प्रॉपर्टी, एवढा पैसा असून हे कॅन्टीनमध्ये यांना सगळं मिळतं. काही खात असतील, काही नसतील खात, पण मग ते कोणासाठी ओपन ठेवले? सगळे बंद करून टाका आणि तो पैसा तिकडे वळवा. सगळ्या मंदिरातला पैसा बाहेर काढा, जेवढं आपल्या राज्यात मंदिरं आहेत तेवढं, आणि सगळ्या खाणी, काय काय, जे काय राज्याचा जो जो पैसा आहे, रेल्वेचा वगैरे, सगळा पैसा बाहेर काढा आणि तुम्ही करा ना काहीतरी. तुमच्याकडे पैसा नाही असं होऊ शकत नाही. एवढा पैसा करता काय? समाज कल्याण खात्याचा पैसा तुम्ही इकडे तिकडे का वळवला? त्या समाज कल्याणच्या आज 12 वाजले. चुकीचं करताय. तुम्ही पण खाऊ नका, आपापल्या घरी जेवा.